स्वतःभोवती अखंड फिरत राहणारी ही पृथ्वी, ही सृजनाची देवताच. ही सतत काहीतरी घडवत असते. त्यातून निर्माण होतात आकार, त्यांना प्राप्त होतं सगुणत्व आणि हा प्रवास शतकानुशतकं चालू राहतो. या विश्वाचा करता करविता कोण? गदिमांचे एक गीत आहे. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. विश्वकर्मा म्हणजे विष्णू, विठ्ठलाचंच रूप. ही सृष्टी निर्माण करणारा देव. देव म्हणजे सृजनाचं वरदान लाभलेला माणूसच. आपल्यातली देवत्वाची प्रचिती दिली आहे माडगुळकरांनी या गीतात, कुंभाराचा दाखला देऊन. खरं तर हे गीत प्रपंच चित्रपटातलं आहे, पण ते केवळ चित्रपटाशी संबंधित नाही, स्वतंत्र आहे. आपल्या निर्मितीला अशा वेगळ्या वळणापर्यंत पोहोचवण्याची ताकद या दोघांमध्ये होती, गदिमा आणि बाबूजी. आता पुढे गदिमा स्पष्टीकरण देतात. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. कुंभाराला मडकं बनवण्यासाठी आधी माती मळून घ्यावी लागते. त्यासाठी त्यात योग्य मर्यादेमध्ये पाणी मिसळणं गरजेचं असतं. त्यानंतर त्याला तो हवा तो आकार प्राप्त व्हावा यासाठी चाकाचा वेग महत्त्वाची भूमिका बजावतो. या वेगातून घर्षणाने निर्माण होणाऱ्या वायूच्या आवर्तनांना त्यांनी वारा म्हटलंय. आपल्या हातांनी मडक्याला आकार दिल्यानंतर त्यात पोकळीची निर्मिती होते, ते अवकाश, आकाश. आणि हे कच्चं भांडं पक्क करण्यासाठी अग्निस्पर्श अपरिहार्य. त्यावर अग्निसंस्कार करावे लागतात. पृथ्वी, पवन, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचा उपयोग कुंभार घट घडवताना करत असतो. ही पंचतत्वे ज्याच्या हातातलं भावलं बनतात, अशा निर्मिकाची तुलना देवाशी केली आहे त्यांनी. आता हा झाला केवळ निर्मितीचा प्रवास. पुढे जाऊन त्या निर्जीव विश्वात ते अर्थाची प्रतिष्ठापना करतात. पहा, ते म्हणतात, घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. प्रत्येक भांड्याचं या जगात येण्याचं कारण तो कुंभार ठरवतो. त्या घटांचं प्रारब्ध ठरवणारा हाच त्यांचा देव. कोणत्या भांड्यात लोणी साठवायचं तर कोणतं भांडं अन्न शिजवण्यासाठी वापरायचं, हे सर्व ठरवणारा तोच, त्याचा निर्माता. राग तिलक कामोद आणि राग देस हे दोन्ही रात्रीचे दुसऱ्या प्रहरीचे राग, म्हणजे साधारण रात्री 9 वाजल्यापासून ते 12 वाजल्यापर्यंतची वेळ. खमज थाटातले राग या गीतासाठी बाबूजींनी वापरले. संगीत आणि स्वर सुद्धा बाबूजींचेच. बाबूजींची गायकी स्वरप्रधान होती. रागाच्या मनमुराद विस्तारासाठी शब्दांवर अन्याय करणं त्यांच्या तत्वात बसत नाही. त्यांचे उच्चार किती स्पष्ट असायचे. गीतकाराच्या शब्दांचा आदर केल्यानेच शब्द सूर हात घालून प्रवास करतात, हे त्यांना पक्क माहिती होतं. पुढे अतार्किकतेबद्दल ते बोलतात. नियतीचे फासे कसे असतात याबद्दल आपण भवितव्य वर्तवू शकतो का? नाही ना. त्याच्या मनात काय आहे ते तोच जाणे. शब्द आहेत, तूच घडविसी तूच फोडीसी, कुरवाळीसी तू तूच ताळीसी, नकळे यातून काय जोडीशी, देसी डोळे परी निर्मिसी तयान पुढे अंधार. डोळ्यांचं साटलोट प्रकाशाशी असतं. प्रकाशाच्या अनुपस्थितीत दृष्टीला अर्थ उरत नाही. मग बुद्धीचे प्रयत्नांचे हे डोळे देऊनही माणसाला चाचपडायला लावणाऱ्या या देव्यासारखा हा कुंभार सुद्धा घटांना डोळे देऊन त्याच्या आत घनदाट अंधार निर्माण करतो. अर्थात कुणा वास्तूच्या साठवणुकीसाठी हा अंधारच जग तयार करत असतो. हा चराचरातला देव आणि मर्त्य माणूस यात फरक नाही, हे उदाहरण झाले केवळ कुंभाराचे. यातून काय सिद्ध होतं? हातातल्या कलेला प्रतिभावंत माणसाला जेव्हा निर्मितीच्या प्रार्थना पाठ होतात, तेव्हा तो त्या विष्णू समांचं प्रतिविश्व निर्माण करतो. त्या भगवंताचं रूप होतो. या गीताचा मला आकळलेला हा अर्थ आहे.
तुम्हाला पटतोय का? तुम्ही लावलेले किंवा तुम्हाला माहिती असलेले वेगळे अर्थ काय आहेत? कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. महा MTBचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.